नमस्कार. एक दावा सारखा केला जातो. बघा रावण किती चांगला होता. रावणानं मनात आणलं असतं तर कदाचित आता सीतांवरती अत्याचार करू शकला असता. पण तसं केलं का रावणानं? नाही केलं. म्हणजे रावण खरोखर चांगला होता. त्याला फक्त रामासोबत बदला घ्यायचा होता. आणि बदला कशाचा घ्यायचा होता? तर राम आणि लक्ष्मणानं शूर्पणखेवरती जो अन्याय केला होता त्याचा. म्हणजे लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं आणि त्याचा त्याला बदला घ्यायचा होता. आता या कथा कशा पसरवल्यात बघा. म्हणजे मुळात आत्ताच एका विद्वानांनी शूर्पणखेचं नाक रामानं कापलं होतं असं ज्ञान दिलं होतं, नुकतंच दिलं होतं. आपला राजकीय विषय नाही इथे बोलण्याचा, पण तरीही अशी कथा बदलून टाकली जाते, कधी चुकून तर कधी मुद्दाम अशी बदलली जाते. मुळात रावणानं सीतेचं केलेलं अपहरण हेच अगदी टोकाच्या कामांधतेतून झालेलं होतं. रावणाचे दोष काय असतील तर रावणाकडं अमर्याद कामवासना होती रावणाकडं, आणि अमर्याद अहंकार होता. अहंकार आणि कामवासना या दोन्हीही दुर्गुणांनी अमर्याद असलेला रावण आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टीवरती पांघरून घालतो, संपवून टाकतो. लक्षात घ्या, रामायणाच्याच म्हणजे उत्तरकांडामधल्या 24व्या सर्गात, म्हणजे 24व्या सर्गात रावणाच्या अख्ख्या दुराचाराची कहाणी आहे. त्यात अगदी आरंभालाच सांगितलंय की ऋषी, देवता, दानव यांच्या कन्यांचं अपहरण करणे, स्त्रियांचं अपहरण करणे, त्यांना भ्रष्ट करणे अशा स्वरूपाची कृत्य रावण करत निघालेला होता. मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी असतानाही रावणाच्या शयनकक्षामध्ये अनेकानेक स्त्रिया होत्या आणि रावण त्यांना बळाने घेऊन जात होता. अमर्याद कामवासना. आणि लक्षात घ्या की माता सीतेचं अपहरण करण्याची रावणाची मनातली वृत्ती ही यामुळेच आलेली होती. शूर्पणखेचं नाक कापलं म्हणून रावणानं बदला म्हणून आणलं वगैरे वगैरे जी कहाणी सांगितली जाते त्यातही जरा नीट बघितलं पाहिजे. जेव्हा शूर्पणखेचं नाक कापलं जातं तेव्हा शूर्पणखा रावणाकडे विलाप करत येते, पण त्याच्या आधीची कहाणी ही माहीत असणं आवश्यक आहे. कालकेय नावाच्या दैत्यासोबत रावणाने युद्ध केलं आणि त्यात जवळपास 14,000 दैत्यांचा पराभव केला. त्यांना यमसदनी धाडलं. आता या दैत्यांना यमसदनी धाडल्यानंतर रावणाची बहीण शूर्पणखा रावणाकडे येते आणि त्याला म्हणतेय की तू माझा भाऊ आहेस की वैरी? अरे, कालकीय दैत्यासोबत युद्ध करताना तू ज्या 14,000 दैत्यांना मारलं आहेस त्यात माझा पती सुद्धा होता. तुझ्या घराचा जावाई समोर लढतो आहे हे तुझ्या लक्षात कसं आलं नाही? तू माझा वैरी आहेस. मग रावण शूर्पणखेला म्हणतो, मी युद्धामध्ये इतका उन्मत्त झालो होतो, युद्धोन्मत्त झालो होतो, आणि त्यात मला कळलं नाही काय झालंय ते. त्यात तुझा पती असू शकतो. बरं, आता मी तुझी क्षमा मागतो आणि तुला वचन देतो की तुझा आयुष्यभर सांभाळ करीन. खरं आणि दूषण जे दंडकारण्याचं साम्राज्य उपभोक्ता आहेत त्यांच्याकडे तू जाऊन राहा आणि त्यांच्या सोबत तू राहून तुला ते तुझ्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाहीत. त्यांना मी सूचना करतो, दंडकारण्याचा तू उपभोग घे. मग शूर्पणखा दंडकारण्यात येते आहे. दंडकारण्यात अनेक वर्ष पतीपासून लांब राहिलेल्या शूर्पणखेला ही 2 वनवासी तरुण भावतात आणि ती रामाकडं आपल्यासोबत विवाह करण्याची प्रार्थना करते. राम ती नाकारतात. राम नाकारल्यावर ती लक्ष्मणाच्याकडे जाते. लक्ष्मण तिला रामच योग्य आहेत, त्यांनी टाळलंय, मी कसं स्वीकारू असं सांगतो. आणि मग ती या दोघांच्या, राम का स्वीकारत नाही तर सीतेमुळे स्वीकारत नाही, तो लक्ष्मणाकडे पाठवतो आहे, लक्ष्मणही स्वीकारत नाही, याचं कारण सीता आहे असं समजून ती सीतेचा वध करण्यासाठी जाते आणि मग लक्ष्मण तिचं आपल्या तलवारीने नाक कापतो. अशी ती कथा. ज्या सीतेमुळे हे घडलं आहे, आपलं नाक कापल्या गेलं आहे, तिचा आपण वध करू शकलो नाहीत याची जाणीव शूर्पणखेला होते आणि ती रावणाकडे तक्रार करताना सांगते की तू मला वचन दिलं होतं मी तुझं रक्षण करीन,
पण तरीही तू करू शकला नाहीस. एक अत्यंत सुंदर स्त्री आहे जिच्यामुळं हे सगळं घडलंय. ती सुंदर स्त्री त्या वनवासी कुमाराची पत्नी म्हणून राहणं बरं नाही, तर ती तुझी बायको असली पाहिजे. आणि मग ती सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करायला लागते. या वर्णनाने रावण पुन्हा एकदा टोकाचा, म्हणजे अगदी टोकाची कामवासना त्याच्या मनामध्ये जागी होते आणि त्या सीतेला प्राप्त करण्यासाठी रावण निघतो. रावणाच्या मध्ये बळ होतं. तो रामाला धडा शिकवायला निघाला होता. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. तर रावण सरळ जाऊन प्रभू श्रीरामावरती आक्रमण करू शकला असता. ते केलं का? नाही केलं. तू माझ्या बहिणीचं नाक कापलंय, तुझी बायको खूप सुंदर आहे, मग मला ती हवी आहे, मी तिला उचलून आणतो. म्हणून सीतेला प्राप्त करण्यासाठी रावण निघालाय आणि म्हणून त्यानं सीतेचं अपहरण केलंय. तो माता सीतेचं अपहरण करतो, आपल्या लंकेत घेऊन येतो, अशोक वाटिकेत ठेवतो. आणि अशोक वाटिकेत ठेवल्यानंतर त्याला जाणीव होते की आपण सीतेवरती अत्याचार करू शकणार नाही आहोत. ही जाणीव का होते हे पण लक्षात घ्या. ती कथा पण फार छान समजून घेणं आवश्यक आहे. रावण जेव्हा इंद्राला जिंकायला गेला होता तेव्हा स्वर्गाच्या राज्यात तिथे रावणाची भेट होते ती रंभेशी. अत्यंत सुंदर अशी रंभा, ती अप्सरा. त्या अप्सरेला प्राप्त करण्यासाठी पुन्हा टोकाची कामभावना, पुन्हा टोकाची वासना, या वासनेला रावण तिथे बळी पडतो आणि रंभेला बलपूर्वक आपलं करतो, तिच्यावरती अत्याचार करतो. रावणाच्या हे लक्षातही येत नाही की ही रंभा कुबेराचा मुलगा नलकुबेर याची पत्नी आहे. या न्यायाने ती रावणाची सून होते. रंभा रावणाची सून होते. मुळात कुबेर रावणाचा भाऊ, सावत्र भाऊ, महर्षी विश्रवाच्या पत्नीचा, म्हणजे भारद्वाजांची पत्नी देववर्णिनीचा मुलगा कुबेर. विश्रवा आणि देववर्णिनी यांचा मुलगा कुबेर, जो रावणाचा सावत्र भाऊ आहे, त्याचा मुलगा नलकुबेर, त्याची पत्नी रंभा, तिच्यावरती रावण बलप्रयोग करतो. आणि या बलप्रयोगामुळं नलकुबेर प्रचंड संतापतो आणि तो रावणाला शाप देतो की रावणा, तू कामभावनेनं इतका उन्मत्त होतोस की तुझ्या सगळ्या मर्यादांचं तू उल्लंघन करतोस. लक्षात ठेव, आज तुला मी शाप देतोय. आजपासून तू जेव्हा जेव्हा स्त्रियावरती असे बलप्रयोग करायला जाशील तेव्हा तेव्हा तुझ्या मस्तकाची शकल होतील, 7 शकल होतील. या शापाला रावण घाबरत असतो. याच शापाला रावण घाबरत असतो. म्हणून आपल्यात बळ असूनही, शक्ती असूनही तो माता सीतेच्या जवळ जात नाही, कारण त्याला वारंवार आठवण होते ते नलकुबेराने दिलेल्या शापाची. आणि याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माता सीता या प्रत्यक्ष भगवान विष्णूची पत्नी आहेत, त्यांच्या अंशावतार आहेत आणि त्या आलेल्या आहेत पृथ्वीवरती. जगन्नियंता, जगतपालक असलेल्या देवाच्या पत्नीला जी आदिशक्ती आहे, तिला स्पर्श करण्याची शक्ती तरी रावणाच्या मध्ये असायला हवी ना. ती शक्य नव्हती. रावणाच्या मनामध्ये इच्छा प्रचंड होत्या, पण त्या करू शकला नाही, कारण त्याच्या टोकाची अमर्याद कामवासना हे त्याचं कारण आहे. उगी स्पर्श केला नव्हता, तो किती चांगला होता, तो कसा बरा होता, या स्वरूपाच्या कथा पसरवून काहीही अर्थ नसतो. जेव्हा रावणाचा वध होतो प्रभू रामचंद्राच्या कडून, तेव्हा मंदोदरी त्याच्या कलेवराजवळ बसून जो शोक करते तो फार महत्वाचा आहे. मंदोदरी त्याचा उल्लेख आर्यपुत्र तर करतेच करते, पण त्यासोबत ती म्हणते, हे आर्यपुत्र, तुम्ही आज या अवस्थेत आहात त्याचं कारणच तुम्ही आहात. तुम्हाला वारंवार सांगितलं जात होतं की हे करू नका. अशा स्वरूपाची टोकाची कामवासना, तुमची अमर्याद कामवासना आणि अहंकार हा तुमच्या मृत्यूचं कारण ठरलाय. तुम्ही अनेक स्त्रियांना भ्रष्ट केलं, त्यांचा अपमान केलात, त्याचा हा परिणाम आहे. हे मंदोदरी त्याच्या कलेवराजवळ बसून विलाप करताना म्हणतेय.
म्हणजे लक्षात घ्या, मंदोदरीनं सुद्धा आपल्या पतीचा हा टोकाचा अमर्याद कामवासनेचा प्रकार उघडपणे सांगितलेला आहे. त्यामुळं उगाच रावणाला ज्ञानी होता म्हणून तो चांगला होता, त्यानं सीतेचा अनादर केला नाही, अशा कथा पसरवून रावणाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करू नये. एक मात्र नक्की आहे की रावण हा अगदी शिवाचा परमभक्त होता. तो ज्ञानी होता, तो दशग्रंथी होता आणि त्याला त्याच दशग्रंथी असल्यामुळं दशग्रीव, दशानन अशी नावं प्राप्त झालेली आहेत. या ज्ञानी रावणाचा शेवट झाला तो अमर्याद कामवासनांच्यामुळे आणि यातच तो संपला, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्याला रावणाचं उदात्तीकरण करायचं आहे त्याने खुशाल करावं, पण रावणाची वस्तुस्थिती देखील समजून घ्यावी, एवढंच. नमस्कार.